नमस्कार. प्रवीण सर, डोळे सर, देसाईला सर. खरं तर मला माहिती नव्हतं अर्धा तास बोलायचं आहे, त्यामुळे मी नोटीस घेऊन आलो असतो. ठीक आहे, मी थोडंसं बोलतो. आणि खरं तर दुसरं महत्त्वाचं म्हणजे बरेचसे मुद्दे त्यांनी कव्हर केलेले आहेत. त्यातला जो जातींच्या राजकारणाचा मुद्दा आहे, बीजेपीने कशी बिगर यादव ओबीसी आणि बिगर जाटव, ज्यातून मायावती बेसिकली येतात ज्या समाजातून, तर बिगर जाटव दलित यांची मोड बांधली आणि ती यशस्वीपणे मोड बांधली. याबद्दल नेमके किती 2%, 3% ह्या हिशोबात सांगितलंय प्रवीण सरांनी. तर मी फक्त तेवढं रिपीट नाही करत, पण मी मोदी आणि अमित शहाचं खूप कौतुक करतो कालच्या निकालानंतर. कौतुक अशासाठी, आज त्यांना साधारणपणे 325 जागा आल्या. 2014 साली ज्या वेळेला त्यांना 72 जागा मिळाल्या होत्या, 73 जागा, 71 अधिक 2 मिळून 73 जागा ज्या वेळेला त्यांना मिळाल्या होत्या, त्यावेळेला विधानसभेच्या सेगमेंट वाईज जर बघायला गेलं तर ते 338 जागांवर पुढे होते. आणि त्या 338 जागांमधल्या साधारणपणे 150 जागा अशा होत्या की ज्यांचं लीड हे 60,000 ते 1.5 लाख एवढ्या टप्प्यातलं होतं. 3.5 लाखाच्या विधानसभेमध्ये काही ठिकाणी 1,35,000चं लीड असणं म्हणजे केवढी मोठी, त्यांना थोड्या मोठ्या प्रमाणावर त्यांना मतं मिळत होती हे दाखवणारी गोष्ट आहे. 2.5 वर्षांनंतर सुद्धा, बिहार हरल्यानंतर सुद्धा, म्हणजे उत्तर प्रदेशची दोन्ही बाजूची राज्य, एक बिहार एक दिल्ली, हरल्यानंतर सुद्धा त्यांनी उत्तर प्रदेशमध्ये आपलं 2014चं गणित रिपीट करून दाखवलं. हे त्यांचं कौतुक करण्यासारखी गोष्ट आहे. त्यांनी ते कसं केलं? जे ते करत असताना त्यांनी जी प्रचाराची भाषा वापरली, त्यांनी जो एक नॅरेटिव्ह क्रिएट करण्याचा प्रयत्न चालवलेला आहे देशामध्ये, ते योग्य आहे की अयोग्य आहे हे आपण बोलू. पण 2.5 वर्षांनंतर असा परफॉर्मन्स रिपीट करणं ही खूप मेहनतीची गोष्ट आहे. आणि उत्तर प्रदेश सारख्या राज्यामध्ये जिथे हे दोघेही आउटसाइडर आहेत आणि यांना इनसाइडरांशी लढायचं होतं, अशा राज्यामध्ये त्यांनी रिपीट केले, म्हणून त्यांचं कौतुक आहे मला. एक आहे, त्यांनी खूप अगोदरपासून तयारीला लागले होते. मला माहिती आहे कोण माणसं काम करत होती. जी टीम आपल्याकडे काम करत होती, सुनील बन्सल, ओम माथुर, हीच टीम उत्तर प्रदेशमध्ये महाराष्ट्राच्या विधानसभा आटोपल्या आणि 1 डिसेंबर 2014 पासून उत्तर प्रदेशमध्ये कामाला लागले होते. ते निवडणुका एवढ्या सिरियसली घेतात म्हणून त्यांना एवढं यश मिळतं. त्यांनी कुणालाही सांगितलं नाहीये, राहुल गांधींना सांगितलेलं नाहीये, इतर कोणाला सांगितलं नाही की तुम्ही एवढे इलेक्शन असे सिरियसली घेऊ नका, असं कुणालाही आडकाठी केलेली नाही. पंतप्रधान, आपण टीका करतो की पंतप्रधान 3-3 दिवस वाराणसीमध्ये जाऊन काय करतात. पंतप्रधानांनी कुणालाही आडकाठी केलेली नाहीये की राहुल गांधींनी अमेठीमध्ये 4-4 दिवस जाऊन राहावं, सांगितलंय का? पण पंतप्रधान जाऊन राहतात. ऍट द एंड ऑफ द डे ते 8च्या 8 जागा जिंकले वाराणसीमध्ये. त्या 8 जागा ते जिंकले, ज्यातल्या 6 ठिकाणी त्यांनी स्ट्रेट बाहेरून उमेदवार आणले होते. म्हणून 6च्या 6 ठिकाणी प्रचंड त्यांना भीती होती. इतकी भीती होती की पंतप्रधानांना, श्यामदेवराय दादा चौधरींना हाताला सोबत धरून काशी विश्वेश्वराच्या देवळामध्ये मी घेऊन गेलो, याचे फोटो तिथल्या स्थानिक पेपर्सना छापून आणावे लागले. इतकी भीती होती. पहिल्या दिवशी जे बातम्या आल्या, म्हणजे श्रीकांत देशपांडे ते हजर आहेत, जे जाहिराती आल्या त्या जाहिरातीमध्ये हा फोटो वापरला गेला होता. पंतप्रधान काशी विश्वेश्वरचे आहेत आणि श्यामदेवराय दादा चौधरींचा तिथे हात धरलेले. श्यामदेवराय तिथे खूप सिनियर माणूस आहे म्हणून त्यांचा मी उल्लेख केला. हे सगळं करायला कोणी अडवलं नव्हतं, राहुल गांधींना आणि अखिलेश यादवना. पण त्यांनी ते केलं का? त्याने काही प्रमाणात केलं, काही प्रमाणात नाही केलं. उलट्या बाजूने की जो मोदींचा आणि अमित शहाचा सिरियसली निवडणुकांकडे बघण्याचा जो त्यांचा दृष्टिकोन आहे तो याच्यामध्ये दिसतो. त्यांच्या बाजूने आणखी एक गोष्ट सांगितली पाहिजे, कारण नंतरच्या गोष्टी विरोधात बोलायच्यात म्हणून सांगते. आणखी एक चांगली गोष्ट ही आहे की मोदींची मेहनत दिसते, किंवा आपण असं म्हणूया मोदी मी मेहनत करतोय असं दाखवतात. तरी 14 मंत्री, कॅबिनेट मंत्री हे वाराणसीमध्ये होते शेवटच्या 5-6 दिवसांमध्ये. या 14 मंत्र्यांना घेऊन मोदी साहेब
एका दिवशी संध्याकाळी विमानातून उडाले. 4 वाजता ते वाराणसीतून टेक ऑफ केलं त्यांनी. 6:30 वाजता दिल्लीमध्ये लँड झाले. 7:30 वाजता त्यांनी कॅबिनेट केली. 8:30 वाजता कॅबिनेट संपवली. 9:30 वाजता परत त्या 14 मंत्र्यांना घेऊन ते वाराणसीत रात्री 11:30 वाजता आले. 1:30 वाजता संघाच्या कार्यकर्त्यांची रात्री मीटिंग घेतली. ही मेहनत आहे आणि ही मेहनत दिसते. ज्या राज्यामध्ये 13% तरुण आहेत, ते तरुण मुंबईमध्ये, नाशिकमध्ये, औरंगाबादमध्ये, दिल्लीमध्ये, तिकडे केरळला मेहनत करतात, जाऊन दिवस रात्र मेहनत करतात आणि 2-2, 4-4 हजार रुपये कमवून घरी पाठवतात. ते बघतात ना की मला ज्या माणसाला मत टाकायचं तो अशीच मेहनत करतोय, त्यालाही त्याचं राजकारण सिक्युअर करायचं आहे, मला माझं भविष्य सिक्युअर करायचं आहे, तो का नाही टच करणार त्या माणसांसोबत? ही जी गोष्ट आहे मोदींची, याचं मोदींच्या विरोधकांनी अनुकरण केलं पाहिजे अशी परिस्थिती आहे. पण एवढंच बोलण्यासारखं आहे जे त्यांचं कौतुक करावं असं आहे. हे खरं आहे की आज ते जिंकलेले आहेत आणि जिंकलेल्या माणसाचं सगळ्याच गोष्टी बरोबर असतात, पण हे काही तितकंसं खरं नाही की त्यांचं यावेळेला सगळंच बरोबर होतं. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे ही निवडणूक भाजपला खूप यश देणारी आहे, भाजपला मजबूत करणारी आहे. राज्यसभेमध्ये जसं सर म्हणाले की आता राज्यसभेमध्ये ते मजबूत झाले. त्यांना राष्ट्रपती पदासाठी गेले 8 दिवस आपण महाराष्ट्रामध्ये बघितले की कसे ते शिवसेनेच्या नागपुऱ्या काढत होते, न मागता पाठिंबा देत होते. या सगळ्या गोष्टी त्यांनी केल्या, कारण त्यांना राष्ट्रपती निवडणुकीची भीती होती. आता त्यांना ही करायची गरज नाही. पुढच्या बुधवारपासून आपल्याला दिसेल हाऊसमध्ये शिवसेनेला ते कसं ॲग्रेसिव्हली अंगावर घेतील. आता त्यांना ही करायची गरज नाही. पण जरी या निवडणुकीनंतर भाजप आणि पर्टिक्युलरली अमित शहा आणि नरेंद्र मोदी हे सशक्त झाले असले तर ही निवडणूक भाजपच्या मर्यादा स्पष्ट करते. का ते सांगतो. अमित शहा आणि नरेंद्र मोदींनी असं या निवडणुकीच्या अगदी सुरुवातीला ठरवलेलं होतं की 2014ला त्यांनी जी लाईन घेतलेली होती तीच लाईन आपण कायम ठेवायची. त्याच्यामध्ये सॉफ्ट सटल हिंदुत्व होतं 2014च्या लाईन इलेक्शनमध्ये. आम्ही ती इलेक्शन कव्हर केली आहे, त्या सगळ्या टप्प्यांमध्ये मी फिरलो म्हणून मला थोडंसं माहिती. ते पश्चिम उत्तर प्रदेशमध्ये जो दंग्यांचा प्रदेश होता, मुझफ्फरनगर, मेरठ आणि जाट आणि मुस्लिम यांच्यातल्या वादाचा जो प्रदेश होता, 2014ला ते पिंक रिव्हॉल्युशन बद्दल बोलायचे. म्हणजे बेसिकली कतली वगैरे ज्या होतात गुरांच्या त्याच्याबद्दल ते बोलायचे. पण ते पंतप्रधान मोदींनी भाषणामध्ये म्हटलेलं आहे, जिथून आपले बागपतच्या भाषणामध्ये, तिथून सत्यपाल सिंग निवडून आलेले आहेत. या वेळेला त्यांनी हे सगळं टाळायचं ठरवलं होतं आणि हे दिसतंय की पहिल्या 2 टप्प्यामध्ये ते अखिलेशना विकासवर काउंटर करायला गेले. हे त्यांनी बिहारमधून शिकलेले होते. त्यांनी ज्यावेळेला बिहारमध्ये असा प्रकार केला की दादरी पेटवलं, त्यावेळेला नितीश कुमार आणि लालू फुल स्विंगने उसळले आणि नंतर मोदींच्या असं लक्षात आलं की अरे हे जे आपण जे उग्रपणाने करायला गेलो त्याचा आपल्याला फटका बसला. त्यावेळेला तो फटका लक्षात घेऊन पहिले 2 टप्पे हे अत्यंत वेगळ्या लाईनवर चाललेले होते आणि ही भाजपच्या वाढीची खूप मोठी शक्यता होती. पण दुसऱ्या टप्प्यानंतर भाजपने आपल्या प्रचाराचा रोख बदलला आणि मी जे म्हणतो की ह्या मर्यादा स्पष्ट करणाऱ्या निवडणूक आहे, त्याचं कारण हे आहे, ज्या दिवशी पंतप्रधान पदावर बसलेली व्यक्ती, म्हणजे वयाने लहान आहे पण मला वाटत नाही की ह्या पूर्वीच्या कुठल्या पंतप्रधानांनी ह्या लेवलला जाऊन म्हटलं असेल की काय शमशान आणि कब्रस्तान, असं कोणी म्हटलं नसेल पंतप्रधान पदावर बसलेल्या व्यक्तीने. त्या दिवशी त्यांनी आपल्या कोर हिंदुत्व मतांना कन्सोलिडेट करण्यासाठी आणि धर्माच्या ध्रुवीकरणाचं जे राजकारण सातत्याने बीजेपी करते तेच करण्यासाठी म्हणून ही केलेली गोष्ट होती, ते केलेलं वक्तव्य होतं. हे का मर्यादा स्पष्ट करते तसं मी आकडेवारी सांगतो तुम्हाला. भाजपचा हा जो कोर मतदार आहे तो संघ परिवारातून येतो. जे त्यांनी नागपूरच्या बद्दल सांगितलं, हा जो कोर मतदार संघ परिवाराने काळाच्या ओघामध्ये डेव्हलप केलेला उजव्या विचारसरणीचा हा साधारणपणे देशामधले ढोबळ मानाने 14% ते 19% असा आहे संपूर्ण देशामध्ये. काही राज्यांमध्ये तो 21% जातो, उदाहरणार्थ उत्तर प्रदेश. आता त्यांना हे गणित करायचं होतं की हे 21% तर आपलेच आहेत, ह्याच्या पुढची लोक आणायची आहेत, ते विकासाच्या लाईनवर येत नाहीत,
त्या विकासाच्या लाईनवर इलेक्शन गेल्यामुळे हे 21% डिस्टर्ब आहेत, म्हणून दुसऱ्या फेरीनंतर पंतप्रधान ते बोलले आणि योगी आदित्यनाथना त्यांनी बोलायला लावलं, ते म्हणजे राम मंदिर. राम मंदिरनी योगी आदित्यनाथनी राम मंदिराचा मुद्दा दुसऱ्या फेरीनंतर काढला. आता तो योगी आदित्यनाथ यांनीच का काढला? तर योगी आदित्यनाथ हे ठाकूर आहेत, त्यांची जात ठाकूर आहे. पहिल्या 2 टप्प्यांमध्ये मुसलमान आणि जाट हे प्रबळ, फक्त एकच जिल्हा असा होता गाझियाबादचा जिथे ठाकूर आणि ब्राह्मण प्रबळ आहेत. त्यानंतरचे सगळे टप्पे म्हणजे अख्खा अवध प्रांत आणि पूर्ण पूर्वांचल हे ठाकूर आणि ब्राह्मण प्रबळ असणारे आहेत. अखिलेशने जे आपल्या RLDला सोबत घेतलं नाही, त्याच्यामागचं त्याचा एक थॉट हा होता की जाट आणि मुसलमानांची भांडणं आत्ताच झालेली आहेत आणि दोन्ही समाजातली लोक अजूनही पोलीस केसेसमध्ये एकमेकांच्या विरोधामध्ये जातात. अशा वेळेला जर समजा आपण इथे RLDला सोबत घेतलं तर मुसलमान आपल्यापासून संपूर्ण UP मध्ये दुरावतील आणि ते मायावतींसोबत जातील. त्याच्यापेक्षा तुम्ही आत्ताच बाजूला राहा, आपण पुढे बघू. त्यांचा जो थॉट प्रोसेस होता की जाट मग अशा वेळेला बीजेपीवर नाराज असल्यामुळे जातील अजित सिंगांबरोबर आणि मुसलमान आपल्यासोबत राहतील. हे गणित त्यांचं काही प्रमाणात काही पॉकेट्समध्ये यशस्वी झालं, पण बाकीचं झालं नाही. आणि याला रिॲक्शन म्हणून जाट आणि मुसलमानांनी ही अशी फळी केलेली आहे की काय, असं जे वातावरण तयार झालं उत्तर प्रदेशमध्ये पहिल्या 2 टप्प्यामध्ये, त्याला रिॲक्शन म्हणून जे जातींचे संघर्ष असतात सत्तेसाठीचे, त्या संघर्षामध्ये ठाकूर आणि ब्राह्मण पूर्णपणे बीजेपीकडे स्विंग झाले आणि बीजेपीने हे अत्यंत यशस्वीपणे केलं. योगी आदित्यनाथ ज्या वेळेला राम मंदिर बोलतात त्यावेळेला हा मेसेज गेला ठाकूरांमध्ये की हा माणूस उद्या जाऊन नेता होऊ शकतो. जर नेता होऊ शकतो असं वाटत असेल तर त्याच्यासोबत गेलं पाहिजे. हे राजकारण करण्यामध्ये बीजेपी यशस्वी झाली. पण तरी सुद्धा ही मतं आहेत 21%. म्हणजे जातीच्या मुद्द्यावर, धर्माच्या मुद्द्यावर आपलं विकासाचं नॅरेटिव्ह सोडून यावं लागणं ही त्यांची पहिली अडचण. दुसरी अडचण ही आहे की हे जे न्यू नॉर्मल बोलत असतात पंतप्रधान, आपण दर 8 दिवसांनी बघतो आज ट्विटरवर काहीतरी अमुक समूक सुरू आहे, आज फेसबुकवर काय सुरू आहे, आज व्हॉट्सअपवर काय सुरू आहे, टीव्हीवर जे आपल्या तुमच्या माझ्या रोजच्या जगण्यातले प्रश्न असतात ते टीव्हीवर दिसत नाही. मी टीव्हीत काम केलेलं असल्यामुळे अधिक हक्काने सांगतो ते अजिबात दिसत नाही. हे सगळं त्या न्यू नॉर्मलचा एक भाग आहे. हा न्यू नॉर्मल म्हणजे काय? या देशामध्ये साधारणपणे मागच्या 10 वर्षांमध्ये अशी एक मतपेढी उभी होते, आता बनते ती साधारणपणे 14 ते 15% जाते. ती आहे 18 वर्षापासून ते 27-28 वर्षापर्यंत. UP मध्ये ती होती साधारणपणे 13%. हा जो वर्ग आहे, या वर्गाला या देशाच्या इतिहासाबद्दल, या देशाच्या जुन्या गोष्टींबद्दल काही माहिती नाही. कारण त्यांचं राजकारणच सुरू होतंय मुळात 2011 पासून. तुमच्यापैकी किती जणांनी दृश्यम बघितलंय माहिती नाही मला, पण जमलं तर आज जाऊन आवर्जून दृश्यम पिक्चर बघा. अजय देवगण जे 3 तासात करतो, नरेंद्र मोदी इथे ते 5 वर्ष करतायत आणि कदाचित ते आणखीन 5 वर्ष करतात. दृश्यम ही गोष्ट अशी आहे की मी सतत तुमच्या सोबत असणं म्हणजे मी सतत तुमच्याशी कनेक्टेड असणं. आता मी सतत तुमच्या सोबत कसा असेल, काहीतरी करावं लागेल ना मला तुमच्या सोबत असणार. आता कुणासोबत त्यांना थांबायचंय? त्यांना ह्या 14% नव्याने निर्माण होत चाललेल्या मतपेढीसोबत थांबायचंय. ह्या मतपेढीचं वैशिष्ट्य काय आहे? तिला इतिहासाची व्यवस्थित जाणीव नाही, ती अत्यंत इम्पेशंट आहे, तिला लगेच रिझल्ट हवेत. तिसऱ्या बाजूला ती आक्रमक आहे, ऍग्रेसिव्ह आहे. चौथ्या बाजूला तिची कितीही मेहनत करायची तयारी आहे आयुष्यामध्ये यशस्वी होण्यासाठी. आणि हे यशस्वी होताना जो जुन्या पिढीतल्या लोकांचा, पंतप्रधान सरांसारख्यांचा जो आमच्यावर संस्कार आहे की आपण यशस्वी होताना चांगल्या मार्गानेच झालं पाहिजे, आपली साधनंही योग्य असली पाहिजे, साध्य काही असलं तरी, हे जो गांधीवादी विचार आहे हा या पिढीवर अजिबात नाही. आमची साधनं काही असली तरी चालतील, आम्हाला साध्यापर्यंत पोहोचायचं. या 4ही गोष्टी मोदींची पूर्णपणे मिळत्या जुळत्या आहेत. अशा वेळेला मोदी जे सतत आणि ह्या पिढीचं वैशिष्ट्य हे आहे, आणि हे साहजिक आहे की ही व्हॉट्सअप, ट्विटर, फेसबुक आणि टीव्ही यांच्याशी सतत कनेक्ट असते. हा जो दृश्य परिणाम आहे, दर 10 मिनिटांनी तुम्ही फेसबुक स्क्रोल करत असताना
5 मिनिटांनी ट्विटर स्क्रोल करत असताना मोदींच्या बाजूने किंवा विरोधात कसंही असो सतत त्यांचं नाव तुमच्या समोर येणं म्हणजे तुम्ही सतत मोदींना बघणं हा दृश्यम इफेक्ट आहे असं जे मी म्हणतो. त्याचं कारण हे आहे की ह्या 14% वर्गासमोर सतत मोदी जातात. आपण त्यांची कितीही निंदा नालस्ती करूया की ते सतत सेल्फी काढत असतात. इथे बसणाऱ्या 25 वयोगटाच्या खाली असणाऱ्या कितीतरी लोकांनी सांगावं की त्यांनी काढला नाही का आजपर्यंत एकदा पण सेल्फी. काढला. प्राईम मिनिस्टर त्यामुळे कनेक्ट करतायत लोकांबरोबर. आणि हे क्वालिटेटिव्ह आहे का? हे अजिबात क्वालिटेटिव्ह नाही. मी तुम्हाला ठामपणे सांगतो अजिबात क्वालिटेटिव्ह नाहीये. माझं वैयक्तिक मत हे अशा गोष्टी भंपकपणाचं लक्षण आहे. पण ज्या नेत्याकडे दुसरं अल्टरनेटिव्हच नाहीये तो म्हणजे तर ह्याच गोष्टी तुमच्या समोर आणणार आहे आणि ह्याच गोष्टींमधून तुम्हाला तो कनेक्ट करणार आहे. ते अत्यंत यशस्वीपणे कनेक्ट करतायत. पहिला त्यांचा साधारणपणे RSSचा एक 20 ते 21% वर्ग अधिक हा साधारणपणे 12 ते 13% वर्ग. आता एक गट्टा जातो असं माझं म्हणणं नाही. हा मिळून जी एक वोट बँक तयार होते ही वोट बँक आहे 32%ची आणि हीच प्रत्येक ठिकाणी बीजेपीला मदत करते. मुंबईमध्ये बीजेपीचं मतदान बघा 33%. 2014 साली बीजेपी जिंकलेली आहे भारतामध्ये. मतदान किती झालं? किती टक्के? 32%. हेच सुरू आहे. हे अत्यंत स्ट्रॅटेजिकली सुरू आहे. आपल्याला असं वाटतं की गुरमेहर कौर हा मुद्दा ज्या वेळेला आक्रमकपणे समोर आणला गेला, कन्हैया कुमार हा मुद्दा ज्या वेळेला आक्रमकपणे समोर आणला गेला त्यावेळेला साधारणपणे पुरोगामी पद्धतीने विचार करणाऱ्या लोकांना असं वाटतं की ह्यांनी हा मूर्खपणा केला. अजिबात नाही. अजिबात त्यांनी तो मूर्खपणा केला नाही. किरण रिजिजू ज्या वेळेला बोलले गुरमेहर कौरच्या बद्दल, किरण रिजिजूच का बोलले? एकतर ते थेट होम मिनिस्टर आहेत, त्या खात्याशी संबंधित आहेत जिथे ही केस होणार आहे आता. दुसरं ते अरुणाचल प्रदेशमधून येतात, बाजूच्या मणिपूरमध्ये रिलेशन्स होत होते. ते तरुण आहेत, ते अत्यंत रेग्युलरली त्यांच्या सोशल मीडियावर ऍक्टिव्ह असतात. आणि चौथा महत्वाची गोष्ट होती राजनाथ सिंग हे कन्हैया कुमारच्या वेळेला बोलले होते. कारण कन्हैया हा भूमियार आहे म्हणून हे इथे ठाकूर बोलले होते. भूमियार ठाकूर एकमेकाला क्रॉस जातात बिहारच्या राजकारणामध्ये. अशाच पद्धतीने गुरमेहर कौरच्या बद्दल किरण रिजिजूंना बोलले. राजनाथ हा अशा पद्धतीच्या विषयावर बोलण्यासाठी आता स्पेल्ड फोर्स आहे. 1 वर्षापूर्वी हा वापरून झालेला फोर्स आहे. पुढच्या वर्षी ज्यावेळेला असा मुद्दा येईल त्यावेळेला एक तिसरा माणूस बोलेल, किरण रिजिजू बोलणार नाही, ते तुम्हाला मी आज सांगतो. त्याचं कारण असं आहे की एक नेता आम्ही ठरवलेला आहे आणि त्याच्या राजकीय लाईनला सपोर्ट करणारी माणसं अवतीभोवती सतत तुमच्या बदलत राहतील, ती तुमच्यावर भडीमार करत राहतील आणि त्या सगळ्यातून मी तुमच्याशी कनेक्ट राहीन आणि मी अनपॅरलल राहीन. कारण दुसरा नेताच दिसत नाही, मोदी दिसतात. हा एक बीजेपीचा मुख्य थॉट बनत चाललेला आहे. इंटरेस्टिंगली हा वर्ग RSS शी सुद्धा मिळता जुळता आहे. कारण RSS ची जी एक साधारणपणे इम्पेशंट आणि अग्रेसिव्ह जो आहे त्या गोष्टीशी तो मिळता जुळता आहे. दुसरा मुद्दा माझ्या मनामध्ये असा आहे की हे जे मोदींनी अत्यंत सिस्टमॅटिकली स्वतःचं उदात्तीकरण चालवलेलं आहे, हे काही त्यांना RSS वर उद्या जाऊन पकड घ्यायची आहे किंवा त्यांना भाजपवर पकड घ्यायची आहे म्हणूनच आहे असं नाही. हे आहे, ही कारण आहे. त्यांना त्यांचा पक्ष पूर्णपणे त्यांच्या ताब्यामध्ये हवाच आहे आणि तो हवाय तो आहे म्हणूनच ते अशा पद्धतीने सगळ्या गोष्टी करू शकतात. त्याच्यापेक्षा मोठा थॉट हा आहे की संपूर्ण जगात जी न्यू लिबरल पॉलिसी वाढत चाललेली आहे, इकॉनॉमी ही ज्या पद्धतीने न्यू लिबरल होत चाललेली आहे, मला आता माझ्या शेजारच्या फ्लॅटमध्ये असणाऱ्या माणसाबद्दल काहीही पडलेलं नाहीये. मला माझ्या व्यक्तीशी, मला माझ्या घराशी, माझ्या बायकोशी, माझ्या एक माणूस या व्यक्तीपुरतं मी आता मर्यादित झालेलो आहे. हे जे एकारलेपण हा शब्द त्यांनी वापरला ते मोदींनी सतत लोकांसमोर येणं हे त्या एकारलेपणाच्या न्यू लिबरल पॉलिसी मधून आलेली गोष्ट आहे. हे जगातच सगळीकडे होतंय, भारतामध्येही ते होते आणि ते मोदी अत्यंत यशस्वीपणे करतात. ह्याला उत्तर अखिलेश देऊ शकत होता असं मला खूप वाटत होतं. म्हणजे उत्तर प्रदेशच्या निवडणुकांमध्ये अखिलेश हरेल असं ज्यावेळेला मला वाटायला लागलं त्यावेळेला ते एवढ्या वाईट पद्धतीने हरतील असं मला खरंच वाटलं नव्हतं. अखिलेश काय हे उत्तर देऊ शकत होता? कारण ज्या गोष्टी मोदींकडे आहेत त्याच गोष्टी त्यांच्याकडे होत्या. ते तरुण होते, मोदी सशक्त दमदार आहेत,
शेवटच्या काही दिवसांमध्ये यादव कुटुंबामध्ये जी भांडणं झाली त्याच्यातून मी माझ्या बापाच्या विरोधामध्ये सुद्धा उभा राहू शकतो असा मेसेज देऊन, आणि ज्यांना मुलायम सिंगांचं राजकारण माहिती आहे, मुलायम सिंगांच्या विरोधामध्ये घरातूनच उभं राहणं ही किती टोकाचं मोठी गोष्ट आहे हे ते जाणू शकतात. ते अदरवाईज त्या राजकारणामध्ये अक्षरशः अस्तित्वहीन होण्याची वेळ येऊ शकते. तर हा जो मेसेज देण्याचा अखिलेश प्रयत्न करत होते की मी एक सशक्त नेता आहे आणि मी उभा राहतोय, कदाचित ते मोदींना काउंटर करायचा प्रयत्न करत होते. आता हे मी असं का सांगतो, कारण अखिलेश यांचे जे राजकीय सल्लागार आहेत ते ज्या युनिव्हर्सिटीमध्ये शिकवतात, केम्ब्रिजमध्ये, लंडनमध्ये, त्यांचीच ही थेअरी आहे बेसिकली की एक सशक्त नेता ज्याचा नो नॉनसेन्स ॲटिट्यूड आहे, स्वच्छ प्रतिमा आहे आणि तो लोकांशी थेट संपर्क लवकरात लवकर करू शकतो, अशा माणसांच्या भोवती देशाचं आणि जगाचं राजकारण करत जाईल ही त्यांची थेअरी आहे. आणि त्या पद्धतीने अखिलेश काम करत होते, पण त्यांना यश मिळालं नाही. त्याचं कारण संघाने ज्या पद्धतीने मदत केली मोदींना उत्तर प्रदेशच्या निवडणुकीमध्ये, आणि दुसरं काही पद्धतीपेक्षा महत्वाचं हे जे पोलरायझेशन करण्यामध्ये यशस्वी झाले मोदी, ही दोन कारण आहेत. पोलरायझेशन फक्त हिंदूंचं नाही आहे, पोलरायझेशन गरिबांचं सुद्धा आहे. मोदी हे गरिबांचे मसीहा म्हणून पुढे येत आहेत आणि ही अत्यंत स्ट्रॅटेजिकल मूव्ह आहे. डिमॉनिटायझेशन म्हणजे नोटबंदी ही मोदींची आर्थिक नाही तर राजकीय मूव्ह होती. तिला अजिबात आर्थिक थॉट नाही. हे आता सगळ्या म्हणजे आपण हे मान्य करूया, किती मी मोदींच्या समर्थनामध्ये विचार करायला गेलो की नोटबंदीला माझा काय बाबा माझा आर्थिक थॉट काय असेल तर तो दिसत नाही, टू बी व्हेरीफाय. पण तो त्यांचा राजकीय मुद्दा आहे. आम्ही मुद्दा आज जगन्नाथन नावाचे एक स्वराज्य नावाचे मॅगझिन झालं होतं, प्रवीण सरांना माहिती आहे, ते दिल्लीला असतात. त्यांनी काही दिवसांपूर्वी ज्यावेळेला नोटबंदीवरून खूप चर्चा सुरू झाली त्यावेळेला मोदींबद्दल एक खूप सुंदर आर्टिकल लिहिलं आणि तिथून घेऊन सांगतो ते मला फार महत्वाचं वाटतं. हा मोदींचा 5वा अवतार आहे, हे 5th इन्कार्नेशन आहे मोदींचं. हे कसं, मोदींचा पहिला अवतार हा 2002चा उग्र हिंदुत्वाचा अवतार होता. पण उग्र हिंदुत्व आपल्याला त्रासदायक ठरू शकतं हे 2004 सालीच मोदींच्या लक्षात आलं. त्यानंतर ते हळूहळू उद्योग जगताकडे सरकत गेले. तरी उद्योग जगतामध्ये मी इंडस्ट्री फ्रेंडली आहे असा एक आपला अवतार तयार करायला सुरुवात केली. हा त्यांचा दुसरा अवतार होता. तिसरा अवतार त्यांचा इंडस्ट्री फ्रेंडली असतानाच मी एक उत्तम ऍडमिनिस्ट्रेटर आहे हा होता. तशा पद्धतीचं त्यांचं ब्रँडिंग सुरू झालं. त्यांचा चौथा अवतार मी ह्या सगळ्यातून देशाचं नेतृत्व करू शकतो हा 2011 नंतर तयार झाला. त्याचा फायदा त्यांना 2012च्या निवडणुकीमध्ये झाला, गुजरातच्या, नंतर 2014च्या निवडणुकीमध्ये झाला. पण आता 2019 जर जिंकायचं असेल तर ह्या 4 गोष्टी स्पेंट आहेत ऑलरेडी. ह्या 4 गोष्टींच्या जीवावर नाही जिंकता येणार. मला 5वी गोष्ट लागणार आणि 5वी गोष्ट आहे ते आता गरिबांचे मसीहा आहे. हा त्यांचा 5वा अवतार आहे आणि अत्यंत स्ट्रॅटेजिकली मोदी आपला अवतार पुढे नेतात. हे करण्यासाठी त्यांनी काय नाही केलं. मोदींनी मनरेगावर टीका केलेली तुम्हाला आठवत असेल. आता मी मनरेगाला प्रचंड पैसा देतो असं ते म्हणतात. त्या दोन्ही गोष्टी आभास आहेत. मोदींनी मनरेगावर ज्यावेळेला टीका केली होती त्यावेळेला मनरेगाकडे 38,000 कोटी रुपये येत होते, जे दरवर्षी ज्या पद्धतीने पैसे वाढले पाहिजेत त्या पद्धतीने या वर्षीच्या बजेटमध्ये 48,000 कोटी रुपये मनरेगाला मिळायला हवे होते. मोदींनी केलेली मनरेगावरची टीका की 2014 साली ते जे इंडस्ट्री फ्रेंडली अवतारातून आलेले होते त्यासाठी म्हणून केलेली होती. आता त्यांनी केलेली मनरेगाची भलामण ही बेसिकली त्या गरिबांसाठीची आहे की मी बघा, कारण मनरेगा ही तर गरिबांसाठीची योजना काँग्रेस प्रचार करतं. त्यांनी आता गरिबांसाठीच सांगितलेलं आहे. आभास अशासाठी की त्यावेळेला मोदींना काय काँग्रेसवर टीका नव्हती करायची, त्याच्या ते इंडस्ट्री फ्रेंडला त्यांना जपायचं होतं. आणि आता त्याच्यात त्यांनी कटौती पण केली नाही त्यांच्या पैशामध्ये. आता मोदी ज्या वेळेला सांगतात की मनरेगाला आम्ही सगळ्यात जास्त पैसे दिले, 48,500 कोटी रुपये ह्या वेळेला आलेले बजेटमध्ये. म्हणजे 48,000 कोटी रुपये यायला हवे होते, अधिक 500 कोटी रुपये आले. 500 कोटी इज नथिंग. त्यामुळे ते गरिबांचे मसीहा आहेत हा प्रचार होईल आता. मनरेगाला खूप पैसे दिले म्हणून, पण प्रत्यक्षात मनरेगाला काहीही मिळणार नाही. ज्या पद्धतीने ते प्रचारात सांगतात त्या पद्धतीने. हे मोदी का करतायत? कारण येणाऱ्या ज्या निवडणुका आहेत पुढच्या 2 वर्षांमधल्या, त्याच्यामध्ये फक्त 2च अशी राज्य आहेत जी इंडस्ट्री फ्रेंडली आहेत, गुजरात आणि कर्नाटक. बाकी राज्य बघा, राजस्थान सगळ्यात जास्त मनरेगाचं काम चालणारं राज्य, मध्य प्रदेश, छत्तीसगड, उत्तर प्रदेश. ह्या राज्यांना जिंकलं
की मोदींचा 2019चा मार्ग सुकत होतो. त्या राज्याला जर जिंकायचं असेल तर आपल्याला त्या राज्यांमधला जो शेवटचा मतदार आहे त्याच्यापर्यंत पोहोचलं पाहिजे, म्हणून ही सगळी खेळी आता सुरू झाली. या पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेश ते का असं सहजगत्या जिंकू शकले? कारण त्यांनी ह्या गरिबांचं, मी गरिबांचा मसिया आहे असं म्हणत रॉबिनहुड पद्धतीने गरिबांचं ध्रुवीकरण करण्यामध्ये प्रचंड मोठे यश मिळवलेलं आहे. आणि हे त्यांचं कौतुक करण्यासारखी आणखी गोष्ट आहे. 31 डिसेंबरला ज्यावेळेला आपण पंतप्रधानांना ऐकलं, मला वाटतं 31 डिसेंबरला, मोदींचा आवाज, मोदींची देहबोली ही हरल्यासारखी होती. आपण अजूनही जाऊन ते भाषण काढा, मोदी एक्सप्लेन नव्हते करू शकले मी 50 दिवसात काय केलंय. ही संधी काँग्रेसने घालवली, ही संधी त्यांच्या विरोधकांनी घालवली. कारण 31 डिसेंबर नंतर मोदी मिळेल तिथे जात सुटले देशामध्ये आणि माझा निर्णय बरोबर कसा आहे हे ते सांगत सुटले. पण 31 डिसेंबर ते 17 जानेवारी ह्या काळामध्ये काँग्रेसकडे कार्यक्रमच नव्हता. राहुल गांधी 16 जानेवारीला भारतात आले. 16 दिवस माणूस कनेक्ट नाही. 31 डिसेंबरच्या मध्यरात्रीनंतर दिसत नव्हते कुठे राहुल गांधी. 16 दिवस काँग्रेसचा कार्यक्रम नाही. काँग्रेसने उर्जित पटेलांच्या राजीनाम्याची मागणी केली 21 जानेवारीला. आणि 21 जानेवारीला ज्या वेळेला काँग्रेस ठिकठिकाणी रस्त्यावर उर्जित पटेलांच्या राजीनाम्याची मागणी करत होते, त्यावेळेला मनमोहन सिंग राज्यसभेच्या त्या पॅनल समोर उर्जित पटेलांना डिफेंड करत होते. याला भोंगळपणा म्हणतात. हा त्यांचा चांगुलपणा आहे. मी तुम्हाला सांगतो, मनमोहन सिंगांनी उर्जित पटेलांना डिफेंड करणं हा त्या माणसांचा चांगुलपणा आहे. उर्जित पटेल ही सज्जन माणूस आहे, मनमोहन सिंग ही सज्जन माणूस आहे. राजकारणामध्ये हा चांगुलपणा भोंगळपणा म्हणून बघितला जातो. हा भोंगळपणा आहे. असं होतं बीजेपीमध्ये. बीजेपी ते शिस्तबद्ध पद्धतीने काम करते. संपूर्ण अखिलेश यादव आणि यादवी प्रकरणामध्ये एक जण तरी असं म्हणत होता का की आम्ही उद्या अखिलेश आमच्या सोबत आला तर आम्ही त्याला मदत करू, असं एक जण तरी म्हणत होता का? एक जण तरी म्हणत होता की आम्ही अमर सिंगला डिफेंड करू? तुम्ही आठवा 4 वर्षापूर्वीची 5 वर्षापूर्वीची प्री मोदी एरातली बीजेपी आठवा. उमा भारती उठून काही बोलायच्या, योगी आदित्यनाथ उठून काही बोलायचे. आता हे सगळं बंद झालं. पक्ष एक लाईन म्हणून लोकांसमोर जातो, शिस्तबद्ध म्हणून लोकांसमोर जातो आणि त्यातून हे ज्या भोंगळ गोष्टी असतात ना ते टाळल्या जातात. ही एक स्ट्रॅटेजीचा भाग आहे. हे का महत्वाचं आहे? कारण जो तरुण वेगवेगळ्या ठिकाणी कॉर्पोरेट कंपन्यांमध्ये, IT कंपन्यांमध्ये तो अशाच पद्धतीने शिस्तबद्ध पद्धतीने आपली कामं करतो. त्याला ते आवडतं आणि मोदींचा मतदार तिथून येतो. मोदींना काय देणं घेणं नाहीये माझ्यावर कोण काय टीका करतो. माझा मतदार कोण असल्याशी मतलब आहे त्यांना. हा मोदींचा एक दुसरा फार इंटरेस्टिंग मुद्दा आहे. पण हे उत्तर प्रदेश पुरतच. आणि खरं सांगायचं तर बीजेपीला 21 वर्षानंतर 1991 नंतर ह्या जागा मिळाल्यात. आणि हे साहजिक आहे की मोदींना आता ह्या क्षणी तिथे पर्याय नव्हता. कारण लोकांनी अखिलेशला बघितलं होतं, मायावतीला आत्ताच बघितलं होतं. काँग्रेस इज टोटली डिस्क्रेडिटेड पार्टी. त्यामुळे काय होतं, आता यानंतर मोदींना प्रूव्ह करून दाखवावं लागेल. त्यामुळे काही फार मोठे हिंदुत्ववादी विचारांमुळे लोक बहकून जाऊन मोदींचं ऐकतील 5 वर्षानंतर अशी परिस्थिती नाही. आणि याचे संकेत सुद्धा ह्याच निवडणुकांमध्ये मिळालेले आहेत. त्यामुळे ज्यांना खूप मोदींना उत्तर प्रदेशमध्ये एवढं प्रचंड यश मिळालं म्हणून थोडंसं टेन्शन आलेलं आहे. हे थोडंसं म्हणजे इथे बसणाऱ्यांना नाही, मी काँग्रेसबद्दल सांगतो किंवा ओमर अब्दुल्लाबद्दल सांगतोय. पण ओमर अब्दुल्लांनी काय ट्विट केलं 2019 नाही 2024ला. तर त्यांनी खरं तर हे काँग्रेसने हा निकाल रिलॅक्स पद्धतीने घेतला पाहिजे आणि काँग्रेसने स्वतःला रिलीव्ह असल्यासारखं फील केलं पाहिजे. त्याचं कारण असं आहे, ही गोष्ट खरी आहे की त्यांना उत्तर प्रदेशमध्ये यश मिळालं नाही त्यांच्या अपेक्षेप्रमाणे. उत्तराखंडमध्ये परिस्थिती तशी होती की काँग्रेसने ऑलरेडी ते सरकार गमावलेलं होतं. गेल्या वर्षी जर समजा ते बीजेपीने प्रकार सगळा केला नसता तर उत्तराखंडच्या निवडणुकीची उत्सुकता पण राजकीय वर्तुळामध्ये शिल्लक राहिली नसती. ते सत्ता खेचण्याचा प्रकार केला त्यामुळे. पण पंजाबमध्ये, गोव्यामध्ये तर मी सांगतो तुम्हाला, दिग्विजय सिंग तिथे प्रभारी होते. दिग्विजय सिंग सुद्धा सांगू शकत नव्हते की आम्ही 1 नंबर आहोत. पण गोव्यात पार्टी 1 नंबर आहे काँग्रेस. तिथे सरकार बीजेपी कदाचित बसवू शकतं, मला माहिती नाही. कारण आता त्यांची अशी सुरू आहे की ते आपण गडजोड करायची, इकडून तिकडून माणसं आणायची, सरकार बसवायचं. पण तिथे त्यांना जागा आली. गोव्यामध्ये आणि पंजाबमध्ये काँग्रेसला आणि इन्क्लुडिंग मणिपूरमध्ये काँग्रेसला पुन्हा एकदा यश मिळणं हे फार महत्वाचं आहे आणि ते खूप इंडिकेशन करणारं आहे. त्याचं कारण सांगतो. काँग्रेसला देशामध्ये पर्याय म्हणून एक शक्ती उभी राहू पाहत होती. तिचं नाव आहे आम आदमी पार्टी. आणि तुम्ही बघा
आम आदमी पार्टी कुठे कुठे लढत होती किंवा कुठे कुठे तिला लढायचं आहे. तिला पंजाबमध्ये लढत होती, ती गोव्यामध्ये लढत होती, येणाऱ्या निवडणुका ती आपल्या गुजरातमध्ये लढते. म्हणजे जिथे भाजप सत्तेत आहे, काँग्रेस विरोधात आहे, पण काँग्रेस सत्तेत येऊ शकते कारण अँटी इन्कम्बन्सी आहे, अशा ठिकाणी आप उभी राहत होती. त्याचं कारण असं होतं की अरविंद केजरीवालांना असं कुठेतरी वाटतंय की काँग्रेस आता डिस्क्रेडिटेड झालेली आहे, त्यामुळे या देशामध्ये जी काँग्रेसच्या राजकारणाची स्पेस आहे ती आपण घेऊ शकतो. तसं झालं नाही. लोकांनी पूर्णपणे नाकारलंय. आणि कुठल्या 2 राज्यांमध्ये नाकारलंय? एक शीख बहुल राज्यामध्ये नाकारलंय, दुसरं जिथे ख्रिश्चन मतदारांची अत्यंत लक्षणीय संख्या आहे अशा गोव्यामध्ये नाकारलंय. म्हणजे अल्पसंख्याक कुणासोबत आहे आणि भाजपला देशव्यापी पर्याय म्हणून तो कुणाकडे बघतोय हे दाखवणाऱ्या या 2 इलेक्शन्स आहेत. पण काँग्रेसला त्याचं भान आहे की नाही मला माहिती नाही. काँग्रेस सुटकात असल्यासारखी वागते खरं तर काय नंतर. पण हे फार महत्वाचं आहे. आम आदमी पार्टीचं पंजाबमध्ये न जिंकणं हे अशासाठी न जिंकणं की आम आदमी पार्टीने पंजाबमध्ये जी लोक आणली होती आणि फार गंभीर आहे, ती काही प्रमाणामध्ये खलिस्तानी विचारांना सपोर्ट करणारी होती. याच्याबद्दलचे रिपोर्ट्स आलेले आहेत. त्यांनी ज्यांना तिकीट दिली त्याच्याबद्दलचे रिपोर्ट्स आलेले आहेत. अशा वेळेला ते तिथे नसणं, कारण ऑलरेडी जम्मू काश्मीर डिस्टर्ब आहे, तामिळनाडूमध्ये आपण काय चाललंय बघतोय, अशा वेळेला आणखीन एक तिसरं राज्य, तिसरं बॉर्डर स्टेट अशा पद्धतीने ओपन होणं हे फार वाईट होतं, वाईट झालं असतं, जे टाळलं गेलेलं आहे. हे का टाळलं गेलं याचा शोध काही लोकांनी घ्यायला हवा. जसं 1984 साली खलिस्तानी विचारांना रोखण्यासाठी म्हणून राजीव गांधींना सपोर्ट करणाऱ्यांमध्ये RSS होती, तसंच पंजाबमध्ये यावेळेला होतं का हे काही लोकांनी शोध घेतला. आणि त्यांनी आपला रोखण्यासाठी म्हणून नाही, अरविंद केजरीवालांना रोखण्यासाठी म्हणून नाही, पण त्या लाईनला रोखण्यासाठी म्हणून काही केलंय का ह्याचा शोध घ्यायला हवा. म्हणजे पंजाबमधले लोक सांगते. गोव्यामध्ये ख्रिश्चन, काँग्रेसपासून मुसलमान तुटले नाही. आपण बघतोय नांदेडमध्ये आणि मराठवाड्यामध्ये तो आता काही प्रमाणामध्ये त्या MIM कडे सरकतो, वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या भागांकडे सरकतो. पण ख्रिश्चन हा काँग्रेस सोबत अत्यंत ठामपणे सोबत राहतोय. गोव्यामध्ये ते दिसलं. त्या काँग्रेससाठी रिलॅक्स स्वतः वाटून घेण्याचं गोष्ट आहे की त्यांचं कोर मतदार अजून हलत नाहीये त्यांच्यापासून. त्या 2 गोष्टी आहेत. मणिपूरच्या निकालाबद्दल खरं तर मीच वैयक्तिक डिसअपॉइंटेड आहे. त्याच्यामागचं कारण असं की इरोम शर्मिलांना एवढी कमी मतं मिळणं हे आपल्या लोकशाही, आपण सगळ्याच माणसांनी म्हणजे मणिपूरमधल्या पण लोकांनी आणि आपण सगळ्याच तरी थोडा विचार केला पाहिजे की चळवळींचं म्हणून एक राजकारण असतं, त्याची स्पेसच यातून आहे ती माणसं डिस्क्रेडिटेड होती. मला किरीट सोबया जिंकल्या याच्याबद्दल कधीच दुःख नाही म्हणजे, पण मेधा पाटकर हरणं हे योग्य नसतं. कारण ही माणसं जेन्युइन आहेत, कदाचित त्यांचे काम करण्याच्या पद्धती चुकीच्या असतील, त्याच्यावर आपण टीका करू, पण त्यांना हरणं आणि ते पण हे ह्युमिलिएट डिफीट असणं. फक्त 90 मतं मिळतात, त्याच्यापेक्षा त्या मतदारसंघामध्ये नोटा जास्त पडलेली आहे. 141 नोटा आणि 90 त्यांना मतं आहेत. म्हणजे त्या 141 लोकांना हे वाटत पण नाही की इरोम शर्मिला ही पर्याय होऊ शकते. हा आपल्याला फार विचार करावा लागणारी, लोकशाही म्हणून विचार करावा लागणारी गोष्ट आहे. कारण ज्या वेळेला अशी माणसं निवडणुकीच्या राजकारणामध्ये येतात त्यावेळेला आपोआपच लोकशाहीची कक्षा वाढत असते, सत्ताच्या राजकारणाची कक्षा वाढत असते, त्याची शक्यता संपून जाते. की तिथे काँग्रेस जिंकलं काय आणि बीजेपी जिंकली काय, कारण बीजेपी जी आहे ती निम्मी काँग्रेस आहे तिथे आत्ताची. त्यामुळे जसं पिंपरी चिंचवडमध्ये राष्ट्रवादी जिंकली काय आणि बीजेपी जिंकली काय, काहीच सोयीवर सुद्धा नाही लोकांना, अगदी तशी परिस्थिती तिथे. आणखीन एक वेगळा मुद्दा मला मांडायचा आहे, तो हा आहे की ज्या पद्धतीने मोदी एक राजकारण करतात, आपण विचार करू शकत नाही की इतक्या शिस्तबद्ध पद्धतीने ते बूथ मॅनेजमेंटचं काम करतात. हे जे EVMच्या वगैरे गोष्टी आलेल्या आहेत ना त्या खूप भंपक आहेत, पण मोदींचं बूथ मॅनेजमेंट म्हणजे सपोज आता इथे एक EVM मशीन आहे, तर या मशीनवरला जाऊन मतदान करणारी माणसं किती आहेत बाबा, आता 800 लोक आहेत. तर त्यांचं मॅनेजमेंट कसं करायचं हे शिकण्यासारखी गोष्ट आहे. श्रीकांत देशपांडे सांगतील, कारण ते आता तिथे निवडणुकीला होते, की प्रत्येक बूथवर एक बूथ 10 कार्यकर्ता, 1200चा बूथ असेल 10 कार्यकर्ते, त्या 1200 मध्ये 200 मतं आपल्याला हमखास पडणारी आहेत. ती मतं त्यांना ते काय मेहनतच घेत नाहीत त्यावर. 350 मतं फ्लोटिंग आहेत. मग त्या 350 पैकी जास्तीत जास्त माणसांना आपण बाहेर काढायचं आपल्या कार्यकर्त्यांनी. मग त्या अक्षरशः मार्क करून दिलं जातं की ह्या गल्लीतली ही 35 मतं अमेय तोडकरने जाऊन बाहेर काढायची. मग तो माणूस बाहेर काढतो.
पुढच्या वेळेतली 35 मतं दुसऱ्याकडे जाऊन बाहेर काढायची. हे मॅनेजमेंट कोणच आत्ताच्या घडीला देशामध्ये करत नाही. आणि मोदींच्या विरोधकांना जर जेन्युइनली असं वाटत असेल की मोदींना हरवायचं आहे, तर एक प्रकारे या मशिनरीच्या पेक्षा मोठी मशिनरी उभी करावी लागेल जी त्यांना काउंटर करू शकेल. पण त्याच्यात आणखीन एक गोष्ट आहे, हे उत्तर प्रदेशमध्ये शक्य झालं पण इतर ठिकाणी होत नाहीये. तर उत्तर प्रदेशमध्ये संघाच्या कार्यकर्त्यांचा एक मोठा संच आहे. पण भाजपच्या कार्यकर्त्यांबद्दल आणखीन एक मला विचारायचं आहे भाजपच्या कार्यकर्त्यांना, की ज्या पद्धतीने मोदी कार्यकर्ता ह्या पदाचं हळूहळू अवमूल्यन करत चाललेले आहेत. एक इश्यू घ्यायचा, मॅनेजमेंटची मुलं बसवायची, प्रशांत किशोर सारखी, रजत सेठी सारखी. रजत सेठीचं नाव अनेकांना माहिती नसेल, ज्याने यांना आसाममध्ये जिंकून दिलं. आणि ती मग ही सगळी गणितं घडणार. यातून उद्या त्या कार्यकर्त्या इन्स्टिट्यूशनला तर धक्का नाही ना लागणार. ह्याचा विचार सगळ्यांनीच केला पाहिजे, सगळ्या राजकीय पक्षांनी केला पाहिजे. कारण हे आता काँग्रेस पण करायला लागले. ज्या पद्धतीने त्यांनी प्रशांत किशोरला वापरला पंजाबमध्ये, फार गंभीर गोष्ट आहे. आणि तिसरं मी मीडियाचा आहे म्हणून एक मीडियाबद्दलचा माझा शेवटचा मुद्दा, मायावतींचं जे हरणं आहे ना, रवीश कुमारांचं एक पत्र आहे, ते तुम्ही वाचा, कदाचित आलं असेल. त्याच्यामध्ये त्यांनी खूप डिटेलमध्ये लिहिले की मायावतींचं हरणं म्हणजे त्यांनी मीडियाला जाहिराती नाही, मग त्यामुळे त्यांना मीडियाने कव्हर नाही केलं. आणि मग त्यामुळे एक प्रकारे हे त्यांना त्या दृश्यमधून बाहेर काढण्यासारखंच आहे. आणि मग त्यांचा असा पराभव होणं हा एक मुद्दा आहे. पण हा एक वरवरचा मुद्दा आहे. त्याच्यापेक्षा खालचा मुद्दा फार अधिक गंभीर आहे. मायावती अशा वर्गाचं नेतृत्व करतात आणि हे उद्या सगळीकडे होण्याची शक्यता आहे. म्हणून मी शेवटी हा बोलतो की उद्या रामदास आठवलेंच्या बाबतीमध्ये होईल, किंवा उद्या तिथे आंध्रमध्ये तिथे आणखीन एखाद्या दलित नेत्याच्या बाबतीमध्ये होईल. मायावती ज्या वर्गाचं नेतृत्व करतात तो साधारणपणे ह्या समाजातला अत्यंत पिछडा वर्ग आहे. त्याच्याकडे साधनं नाही आहेत. बेसिकली प्रचाराच्या रोखावर परिणाम करू शकणारे जी काही जातीचे घटक असतात त्यामधला सगळ्यात कमी ताकदीचा, आर्थिकदृष्ट्या, साधन संपत्तीच्या दृष्ट्या आणि सामाजिक इतक्या वर्षांच्या दबलेल्या पिचलेल्या राजकारणाच्या दृष्ट्या सगळ्यात गरीब वर्ग, सगळ्यात खालच्या तळाचा वर्ग याचं नेतृत्व मायावती करतात. मुळातच इथल्या एका विशिष्ट वर्णवर्चस्ववादी वृत्ती असणाऱ्या मीडियाने, ज्याला आत्ता फक्त कॉर्पोरेट असं स्वरूप आहे, अशा मीडियाने ह्या वर्गाचे प्रश्न फारच क्वचित मांडलेले आहेत आतापर्यंत. त्यामुळे ह्या वर्गाचे प्रश्न राजकारणाच्या मुख्य प्रवाहात येण्याचे जे काही मार्ग होते त्यातला एक मार्ग होता मायावती. कारण हा वर्ग शेवटी स्वतःचे इंटरेस्ट कसे जपेल तो त्यांच्या नेत्याला सशक्त करून जपेल. आज जर ह्या वर्गाला सुद्धा मायावतीनं मतं टाकू नये असं वाटायला लागलेलं असेल तर त्यांचे इंटरेस्ट जपणार कोण? आम्ही मीडिया म्हणून तर त्यांना जागाच देणार नाही, जे आमचं काम आहे. आणि उद्या जाऊन त्यांचे इंटरेस्ट जपू शकणाऱ्या राजकारण्यांना सुद्धा ते मतं करणार नाही. ते बीजेपीला मतदान करतं याच्याबद्दल मला अजिबात दुःख नाही, भरभरून मतदान करावं. पण बीजेपी त्यांचे इंटरेस्ट जपणार आहे का? की त्यांचं सुद्धा रोहित वेमुलासारखं काय उद्या होईल, आंबेडकर भवनसारखं काय होईल? आणि जर समजा ह्या देशातल्या साधारणपणे 27 कोटी लोकांचे वर्ग अशा पद्धतीने जर 27 कोटी लोकांचे जर इंटरेस्ट अशा पद्धतीने जपले जाणार नसतील आणि या निवडणुकीच्या माहोलाच्या आणि पैशाच्या सगळ्या वातावरणामध्ये ह्या वर्गाचे इंटरेस्ट वाहून जाणार असतील तर ही कोणाचं जिंकलं कोणाचं हरणं नाही, ही भारतीय लोकशाहीची सगळ्यात मोठी शोकांतिका आहे. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि म्हणून मायावती हा मुद्दा नाही, उद्या वेगळा दलित फोर्स तयार व्हावा. पण ज्या वर्गाचे प्रश्न एरवी कोणीच मांडत नसतो त्या वर्गाच्या नेतृत्वाला जर जागाच कोण देत नसेल आणि तो वर्गाचं नेतृत्व जर पूर्णपणे बाजूला पडलेलं असेल तर उद्या आपण सगळ्यांनी मिळून ज्यांना हे समजतं त्यांनी काय भूमिका घ्यायची याचा विचार करायची वेळ आहे. हे एवढंच मला या निवडणुकीबद्दल बोलायचं होतं. तर मला वेळ मिळाला असता तर थोडे डिटेल्स आणले असते आणि डिटेल्स म्हणजे आकडेवारी आणता आली असती, पण माझ्याकडे आता नाही आहे.